नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी पूर्ण घराची साफसफाई केली आहे. पूर्ण भांडे वगैरे घासले, तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा, पूर्ण भांडे वगैरे मी घासले आणि हे डब्बे बिब्बे सगळे घासले होते. आणि आज स्वामी खूप दिवस झाले, दिवाळीच्या वेळेस काढलं होते स्वामींना पूर्ण मी. स्वामींचं जे मंदिर आहे ते धुण्यासाठी. तर आज काढूया, कारण की तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही माझी ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की मी ॲडमिट होते खूप दिवस हॉस्पिटलमध्ये. आणि मग त्यानंतर काय, स्वामींच्या मूर्तीकडे काही लक्षच नाही माझं. तर चला आपण बघूया आणि मूर्ती काढूया. स्वामींची पावलंसुद्धा मी पाण्याने धुवून काढणार आहे आज. नक्कीच सांगा व्हिडिओमध्ये, लाईक करा व्हिडिओला. बघा माझं देवघर कसं आहे तुम्ही बघू शकता. आणि स्वामींचा फोटो आहे तो पूर्ण थोडा फाटला आहे, आर्नवनी फाटला होता. तर इथं असं मंदिर आहे माझं स्वामींचं छोटंसं. आणि हे माझ्याकडं मनी प्लॅनचं झाड आहे बघा, मी त्याला पाण्यामध्ये लावलेलं आहे. ते कसं उगलं आहे बघा. आणि चला तर आपण काढूया. बघा मी आता काढलंय ते, तर धुवायचंय. तर आज स्वामींना आपण स्नान घालूयात. आणि मेन म्हणजे हे एक मनी प्लॅनचं झाड आहे माझ्याकडं. हे एक आहे आणि ते वाला पण आहे, तुम्हाला दाखवते मी. तुम्ही बघितलंय पहिले. आणि हे पण आहे, हे पण पाण्यामध्येच लावलेलं आहे. तुम्हाला खोटं वाटेल पण ही पन्नी आहे आणि याच्यामध्ये पाणी आहे. तर हे पण उगलं आहे पाण्यामध्ये. मी ते मनी प्लॅनचं झाड आहे बघा, ते सुद्धा आहे. तर ते मनी प्लॅनचं झाडसुद्धा पाण्यामध्येच उगलेलं आहे. तर चला आपण स्वामींना स्नान घालूया. स्वामींचे पावलं खूप दिवसापासून धुतले नव्हते, दिवाळीच्या वेळेस धुतले होते, त्यानंतर काही धुतलेच नाही. बघू शकता तुम्ही स्वामींचे पावलं. तर चला आता आपण स्वामींची मूर्ती धुवून काढूया. मेन म्हटलं तर स्वामींचे पावलं, हे पावलं खूप माझ्यासाठी खूपच मी नशिबान आहे की माझ्या घरी स्वामींचे पावलं आले. आता खूप खराब झाले होते ते, आणि कारण की ते जास्त मी चोळू पण नाही शकत आणि जास्त मी त्याला पाण्यात पण नाही ठेवू शकत, कारण की त्याला खालून बघा कसं चिपकवलेलं आहे. मी त्याला जास्त धुवू पण नाही शकत. भीती वाटते खाली जे चिपकलेलं आहे ना ते निघायची भीती वाटते, दुसरं काही नाही. म्हणून मी त्याला आल्ला होते, फक्त चोळत नाही जास्त. आणि हा बघा, मी हा कपडा सुद्धा ठेवलेला आहे, कारण की स्वामींचे जे पावलं आहे हे कपडे मी धुवून ठेवलेले होते. हे जे आहे पावलं पुसण्यासाठी. तू तिकडे मारणं उठलेलं आहे आता. तर चला पावलं पुसून झाले. आता स्वामींचे मूर्ती आहे, तर स्वामींचं स्नान करून घेऊ आपण. एकदा आपल्याकडनं जेवढं होईल शक्य तेवढं करायचं. माझ्याकडं दूध नाही आहे, तर मी पाण्याने पण, चांगलं पाणी आहे वेगळं भरलेलं. तर हे बघा स्वामी राजा. तर आपण हे सगळं एकदा साफ करून घेऊ. एवढं स्वामीचे हे पण आहे माझ्याकडे छोटे स्वामींचे, तर हे पण आहे. आणि हे एकदा आपण पुसून घेऊया, साफ करून घेऊ. आणि मग त्याला स्वामींचा कपडा. तर चला आता स्वामींना आपण इथं ठेवू. आणि हे जे आहे स्वामींची पावलं वगैरे ठेवून देऊ परत जशाच तसं. ओके, तर चला आता झालंय पूर्ण. स्वामी तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. ती धुवून काढली आणि हे स्वामींची पावलं वगैरे धुतले मी, जेवढं शक्य होईल तेवढं माझ्याकडनं. आणि हे पाणी वगैरे इकडे ठेवून देते. थोड्या वेळाने मी ते
झाडाला वगैरे टाकून देईन. तर हे बघा हे छोटंसं झाड. चला तर आपण ठेवूया परत स्वामींचं जिथं होतं स्वामींचं मंदिर हे ते तिथं परत जिथले तिथं आपण ठेवून देऊया. पण एकदा स्वामींच्या पावलांना कुंकू वगैरे लावून घेऊया. तर इकडे देवघर आहे माझं. इथं मी कुंकू ठेवलं होतं, कुंकू हळद. तर चला लावूया. थांब तिकडं येतो अर्णव उठलेला आहे. अर्णव मध्ये मध्ये करतो. हे बघा अर्णव उठलेला आहे. आता त्याचं म्हणणं आहे की मला लावू दे. तर तू लावते. बघा अर्णव सुद्धा लावू लागला. बघा किती हुशार आहे तो. स्वामींना सुद्धा लावू लागला. बघा स्वामींना लावू लागला डोक्याला. तर चला आता लावलंय तर ठेवून देऊया परत जिथं होतं तिथं. ओके यार हो सर. तर चला आपण ठेवून देऊया. तर चला मी तिथं ठेवून दिला. आता हे मुद्दा मी अडचणीमध्ये बनवला कारण की अर्णव आहे ना काढतो, त्याचा हात नाही पुरा म्हणून मी वर बनवले. कशाला एवढं मोठं घेतलं रे कुंकू. अर्णव खूप परेशान करतो मला. तर चला आपण हे कुंकूचं करंट होतं तर हे पण इथे ठेवून देऊया. बघा तुम्हाला दिसत असेल स्वामींचं मंदिर असतं आणि हे बाकीचे देवीचे फोटो वगैरे असे ठेवलेले आहेत. तर चला हे जे मनी प्लॅनचं झाड आहे तर हे पण परत आपण तिथं ठेवून देऊया. स्वामींजवळ होतं ते. तिथं तर परत मी जिथलं तिथं ठेवून दिलंय ते. तर बघा आज माझी अशी पूजा मी केली. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण. बाय.